मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. युद्ध डिक्लेअर्ड नाही झालं आहे, पण ज्याला अनडिक्लेअर्ड वॉर म्हणतात अशी परिस्थिती सध्या आपल्या निर्माण झालेली दिसते. आणि हे बोलताना काही मला आनंद होत नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला युद्ध होऊ नये हीच भावना असते. पण कसं असतं की भारताच्या शेजारी हा पाकिस्तानसारखा जिहादी देश प्रत्येक देशासाठी नसतो आणि पाकिस्तानसारखी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती ही भारताला सहन करावी लागते आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताला ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई करावी लागते. कारण प्रत्येक व्यक्तीला मला हे सांगायचं आहे की कोणीही हे मनात धरू नये की ऑपरेशन सिंदूरपासून ही कारवाई सुरू झाली आहे. या युद्धाची सुरुवात 22 एप्रिलला झाली आहे, जेव्हा पाकिस्तानी जिहादी इस्लामिक आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये जो आतंकी हल्ला केला. आपले 27 हिंदू बांधव त्या हल्ल्यामध्ये मारले गेले, धर्म विचारून मारलं गेलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं. ज्या ऑपरेशनमध्ये 100पेक्षा जास्त आतंकवादी पाकिस्तानी पाळलेले जिहादी लोक मारले गेले आणि 9 जागांवर 9 बेसमेंटवर आतंकवादींच्या मिसाईल सोडले गेले. आणि याची माहिती देताना जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली भारतीय लष्कराने, त्यात अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलेलं होतं की आम्ही ज्या कॅम्प्सला टार्गेट केलं आहे ते फक्त आतंकवाद्यांचे अड्डे होते. त्यात एकही पाकिस्तानी लष्कराचं कॅम्प नव्हतं किंवा त्या हल्ल्यामध्ये कोणताही पाकिस्तानी एक सामान्य व्यक्ती मारला गेलेला नाही. जे मारले गेलेत ते सगळे आतंकवादी होते. आणि इतकं ब्रीफिंग करून सुद्धा पाकिस्तानची जी बुद्धी आहे ना, ती खरंच बैल बुद्धी आहे. त्या लोकांना अक्कल नाही आहे. साधी सरळ गोष्ट आहे की आम्ही आतंकवादी बेसमेंट टार्गेट केलं आहे, त्या लोकांना मारले. जर तुम्ही आमच्या विरोधात कारवाई केली आहे याचा अर्थ साधा सरळ आहे की तुम्ही त्या आतंकवाद्यांना सपोर्ट करता. आणि हे तर सगळ्यांसमोर आलेलंच आहे की आतंकवाद्यांना पाळण्याचं काम पाकिस्तान करतो. ते व्हिडिओज आज ट्विटर हँडल्सवर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी सेना त्या जनाजामध्ये आतंकवाद्यांच्या सहभागी झाली आणि सैनिक तिथे उभे आहेत. इतकी लाजिरवाणी गोष्ट मला वाटत नाही कुठल्याही देशासाठी कधी आलेली असेल. आणि या आतंकवाद्याचा साथ देण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने आपल्या काही शहरांवर काल हल्ला केला, काही ड्रोन सोडले. त्या शहरांमध्ये श्रीनगर, जम्मू, अवंतीपुरा, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना आणि भुज या शहरांवर ड्रोन हल्ला पाकिस्तानने काल दुपारच्या वेळी केलेला होता. आता आपलं लष्कर इतकं सक्षम होतं की आपल्याकडे S-400 आणि आपलं इंडिजिनियस आकाश एअर डिफेन्स सिस्टम होतं. त्यामुळे एकही ड्रोन त्याच्या निर्धारित टार्गेटवर जाऊन आदळलं नाही. आकाशातच या लोकांना इंटरसेप्ट करून याला संपवण्यात आलेलं आहे, नाश केलेला आहे. आणि एकही जीवितहानी भारतीय लष्कराने होऊ दिलेली नाही. आणि या सगळ्या बातम्यांमध्ये सगळ्यात धक्का देणारी बातमी माहिती आहे काय होती? या ड्रोनचा निशाणा किंवा एक जे लक्ष अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिर आणि जम्मूमधलं आपलं वैष्णवदेवीचं मंदिरसुद्धा होतं. इतकं जिहादी माइंडसेट या लोकांचं, या पाकिस्तानी जिहादी लोकांचं. आणि याचं खरं दाद देण्यासारखी गोष्ट आहे की आपली भारतीय सेना इतकी सक्षम आहे की एकाही ड्रोनला भारतीय जमिनीवर आदळू दिलेलं नाही. आणि मी ज्या वेपनचं नाव आता घेतलं, S-400 आकाश एअर डिफेन्स सिस्टम किंवा ऑपरेशन सिंदूरमध्ये जो रफेल एअरक्राफ्ट वापरला गेला किंवा याच्या पूर्वी लाहोरमध्ये जो चायनीज SQ-9 एअर डिफेन्स या लोकांचा नेस्तनाबूत केला आपल्या भारतीय DRDOने बनवलेल्या ड्रोन्सने, तर या सगळ्याच वेपन्सच्या मागे रोल माहिती आहे कोणाचा आहे? नरेंद्र मोदी यांचा. कारण अनेक लोकांना आठवत असेल जेव्हा कोविडचा काळ होता आणि भारत सरकारने, नरेंद्र मोदींनी हे ठरवलं की S-400 जो एअर डिफेन्स सिस्टम आहे, रशियन आहे, त्यांच्याकडून विकत घ्यायचा आणि हे आपल्यासाठी गरजेचं आहे. तेव्हा सुब्रमण्यम स्वामीसारखे अनेक व्यक्ती नरेंद्र मोदींच्या विरोधात नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत होते की कोविडमध्ये जेव्हा अनेक लोक मारली जात आहेत, अनेकांना जेवण पुरवण्याचे पैसे आपल्याकडे नाही आहेत, तेव्हा भारत सरकार S-400 सारखी कॉस्टली वेपन रशियाकडून खरेदी करण्याचा एक साहस दाखवते. आणि किती मूर्खपणाचा हे निर्णय आहे असा आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न होत होता. पण आज त्याच S-400 डिफेन्स सिस्टमने अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेसनी तर रफेलच्या विरोधात तर कोर्टामध्ये केस केलेलं होतं. राहुल गांधी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते की राफेलची डील ही निर्धारित किमतीपेक्षा अनेक पटीने जास्त किमतीमध्ये रफेल हे विकत घेतलेले आहेत आणि भारत सरकारचा हा फार मोठा घोटाळा आहे. नंतर याच्यातून काही निघालं नाही हे वेगळी गोष्ट आहे.
पण विचार करा मित्रांनो, हे S-400चा मुद्दा असेल किंवा राफेलचा मुद्दा असेल, या मुद्द्यांच्या विरोधात जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात जेव्हा राहुल गांधी आणि हे सगळे नेते उभं राहण्याचा प्रयत्न करत होते आणि असा खोटा नरेटिव्ह बिल्ड करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ही गोष्ट फक्त नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नव्हती, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात सुद्धा हे लोक काम करत होते. आज हळूहळू या गोष्टी आपल्या समोर यायला लागल्या आणि मी तर खरंच नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करतो की त्यावेळी जेव्हा सरकारच्या विरोधात इतकं हाय लेवलचं मीडिया ट्रायल चालवलं जात होतं, नरेंद्र मोदी यांच्या इमेजला हाणण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, तेव्हा नरेंद्र मोदी अत्यंत ठामपणे भारतीय सुरक्षेसाठी, आपल्या सैन्याला शक्तिशाली बनवण्यासाठी या दोन्ही डील्स म्हणजे राफेल आणि S-400 विकत घेण्यापासून मागे हटले नाहीत. विकत घ्यायचंच आहे, कारण भारतीय सैन्याचा प्रश्न आहे. हा साधा विचार नरेंद्र मोदींचा होता. त्यामुळे नरेंद्र मोदींना मी वारंवार म्हणतो की प्रकार हिंदुत्वाचं मला माहिती नाही, पण नरेंद्र मोदी हे पहिले भारताचे पंतप्रधान आहेत, ते नॅशनलिस्ट आहेत आणि भारतीय संस्कृतीवर गर्व करणारे आहेत. अभिमान त्यांना वाटतो भारतीय संस्कृतीचा. यापूर्वीचे पंतप्रधान असे नव्हते. प्रत्येकाला सेक्युलर किंवा लिबरल दाखवायचं होतं, मुसलमानांची मतं हवी होती. कारण विचार करा की पहलगामचा हल्ला जर मनमोहन सिंग सारखे व्यक्ती पंतप्रधान असताना झाला असता तर काय झालं असतं? कुठल्या तरी मंत्र्याचा राजीनामा घेतला असता आणि म्हटलं असतं की झालं, आम्ही UN गेलो, काहीतरी 1-2-4 चिठ्ठ्या लिहिल्या. पण नरेंद्र मोदींनी पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तान जेव्हा भारतावर हल्ला करतोय तेव्हा प्रत्युत्तर देण्यासाठी लाहोरमध्ये चायनीज HQ जो एअर डिफेन्स सिस्टम होता त्याला निस्तनाबूतसुद्धा करून दाखवलेला आहे. अशा बातम्यासुद्धा येत आहेत की F-16चे 2 पायलटसुद्धा भारतीय लष्कराने हे ताब्यात घेतलेले आहेत. यात किती सत्यता आहे अजून माहिती नाही आहे, पण जर पकडले असतील तर ह्याच्यापेक्षा मोठी बातमी मला वाटत नाही सध्या कुठली आहे. कारण अभिनंदनला पकडल्यावर जेव्हा पाकिस्तानची लोक आपल्याला त्या चायवरून चिडवत होते आणि अजूनही खिल्ली उडवतात, तेव्हा त्यांचे 2 पायलट्स जर आपण पकडले असतील तर मला वाटत नाही यापेक्षा मोठी बातमी सध्या आपल्यासाठी कुठली असेल. आणि याचं सर्व श्रेय आपले नरेंद्र मोदी यांना द्यावं लागेल. कारण नरेंद्र मोदींसारखा व्यक्ती ज्याने भारतीय सेनेला 70% इंडिजिनियस बनवलेलं आहे, म्हणजे आपले 70% वेपन्स जे शस्त्र आहेत ते भारतीय आहेत. आज पाकिस्तानसोबत युद्ध आहे म्हणून ठीक आहे, पण समजा उद्या युद्धाची स्केल ही जरा मोठी असली आणि अनेक देश मिळून आपल्या विरोधात उभे असले आणि आपली गोची करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपले जे शस्त्र आहेत ते 70% हे भारतीय आहेत. आपल्याला दुसऱ्या देशांच्या शस्त्रांवर समोर राहण्याची गरज नाही लागणार. आणि यामागचे कारण काय? तर नरेंद्र मोदी. जेव्हा मी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही मुद्द्यांवरून बोलतो तेव्हा त्यांच्या समर्थनात सुद्धा अशा स्पेसिफिक मुद्द्यांवर मला बोलावं लागतं. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये किंवा फॉरेन पॉलिसीमध्ये नरेंद्र मोदींसारखा मला वाटत नाही दुसरा नेता या भारताला भेटलेला आहे किंवा भविष्य काळात भेटेल. कारण इतकी क्लिअरिटी, इतकी क्लिअर पॉलिसी कधीच एक भारतीय म्हणून यापूर्वी मी पाहिलेलीच नाही आहे. इंदिरा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, राजीव गांधी असतील किंवा यानंतरचे जेवढे पंतप्रधान झाले त्या पंतप्रधानांनी सदैव अपीजमेंटची पॉलिटिक्स राबवण्यासाठी, आपल्या पक्षाला मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात कधीच कडक कारवाई केलेली नव्हती. इंदिरा गांधींनी सुद्धा जेव्हा POKचा मसला सोडवण्याचा एक ऑप्शन त्याच्यासमोर होता, बांगलादेशची विभागणी झालेली होती, तेव्हा POKची जमीन पूर्णपणे पाकिस्तानला परत देऊन टाकली. उदारतावादा चेहरा इंदिरा गांधींना सुद्धा दाखवायचा होता. पण आज जेवढी जमीन भारतीय लष्कर कब्जा करेल, जर युद्ध झालं तर 1ही इंच नरेंद्र मोदी देणार नाही, इतका विश्वास मला नरेंद्र मोदींवर आहे. कारण नरेंद्र मोदींचा इतिहास आणि त्यांचं राजकारण आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या इतका नॅशनलिस्ट प्रधानमंत्री आपल्याला भेटलेला नाही आहे मित्रांनो, नाही आहे. हे आपल्याला स्वीकार करावं लागतं आणि यासाठी त्यांची जितकी प्रशंसा केली जावी तितकी कमी आहे, असं माझं तरी स्पष्ट मत आहे. याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य शेअर करू शकता. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.